दुपारचे 4 वाजलेत आणि वातावरण खूपच सुंदर आहे. पण या सुंदर वातावरणातच खूप भूक देखील लागलेली आहे. आणि या छोट्या भुकेसाठी आज काहीतरी खूप जुनं असं तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे खायला अप्रतिम लागतं आणि ज्यावेळी तुम्हाला अगदीच छोटी भूक असते त्यावेळी ही जुनी पारंपरिक रेसिपी नक्की तुमच्याकडे ट्राय करा. अगदीच टेस्टी लागते. एकदा खाल्लं तर नेहमी छोट्या भुकेसाठी हे मात्र नक्कीच बनवणार. नमस्कार, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आता या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया. बेसन पीठ, दही, मीठ, तांदूळ इंद्रायणीचे घेतलेले आहेत. हेच इंद्रायणीचेच तांदूळ घ्या तरच याची चव अगदी भन्नाट लागते. मोकळा होणारा भात जो आहे ते तांदूळ घेऊ नका. कोथिंबीर, मिरची, पाणी, तडक्यासाठी साहित्य: मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि थोडीशी धना पावडर. आता सर्वप्रथम काय करायचं, तांदूळ स्वच्छ निवडून नंतर ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे अगदी व्यवस्थित. कुठलाही मोकळा भात होणारा तांदूळ जो आहे तो या रेसिपीसाठी अजिबात घ्यायचा नाही. चिकट हा भात व्हावा म्हणून आपण हा इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे. कारण इंद्रायणीच्या तांदळासारखी चव कुठल्याच तांदळाला नाही, हे नक्की. आणि तुम्हाला सुद्धा हे मान्य असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता तांदूळ स्वच्छ धुवून झाला आहे. त्याच्यामध्ये चांगलं पाणी घालून चूल छान पेटलेली आहे. त्याच्यावर मी भात शिजण्यासाठी ठेवलेला आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. भात चांगला उकळी आलेली आहे भाताला. आता काय करायचं, भाताला उकळी आली की त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे भात चांगला शिजतो. आता त्यासाठी आपण बॅटर तयार करून घेऊया. इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यात घालायचे थोडंसं मीठ चवीपुरतं, दही 2 ते 3 चमचे. बघा भात छान प्रकारे शिजत आहे. हळद, कोथिंबीर आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे. अगदी थिक आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे, जसं आपण बेसनासाठी बनवतो. हे बघा अगदी थिक बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, थोडंसं खलबत्त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या कुटून घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये चिरलेली मिरची देखील छान प्रकारे आबडधोबड कुटून घ्यायची आहे. आता या स्टेजला हा भात आपला शिजलेला आहे. आता हे मुरण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच वेळी हे केलेलं बेसनाचं बॅटर याच्यावर घालायचे. अगदी सर्व बाजूने एक समान हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचे आणि चुलीचा जाळ मंद करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आता 5 ते 6 मिनटं झाकण ठेवल्यावर हे बॅटर व्यवस्थित शिजलंय का तर ते कसं बघायचं. हे बघा हात लावून असं व्यवस्थित बघायचं, हाताला चिकटलं नाही की बेसन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. आता तडक्यासाठीची तयारी. पॅन ठेवलेला आहे. त्याच्यात सर्वप्रथम तेल घालायचं. तुम्ही तूप देखील घालू शकता. सर्वप्रथम घालायची मोहरी तडतडली की मिरची आणि लसूण जो आहे ठेचलेला तो घालायचा, कढीपत्ता घालायचं, जिरं घालायचं. छान प्रकारे तडका तयार करून घ्यायचा. कोथिंबीर घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर चांगला भातावर याचा तडका देऊन घ्यायचा. कारण ही रेसिपीच तडक्याची आहे. अगदी व्यवस्थित मस्त चरका बसेल असा तडका द्यायचा. 5 मिनटं झाकून ठेवायचं आणि गरमागरम सर्व करायचं. तयार आहे मस्त असा हा अगदी गावरान पारंपरिक चवीचा हा तडका बेसन भात, जो पूर्वीपासून खूपच गावच्या लोकांच्या आवडीचा आहे. गरम गरम तुपाची धार घालायची, ओलं सुकं खोबरं घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हा भात गरमागरम सर्व करायचा. हा भात ज्यावेळी तुम्ही गरमागरम खाताल त्यावेळीच याची टेस्ट अगदी भन्नाट लागेल. तर कशी आहे आजची ही पारंपरिक रेसिपी,
अगदी भन्नाट. एकदा खाल्ली तर याची चव अजिबात विसरणार नाही. मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्याकडे नक्की ट्राय करा. तडका बेसन भात खूपच जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे, जी महाराष्ट्रातील लोक अगदी आवडीने बनवून खातात. तुमच्याकडे सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. जर माझी ही रेसिपी तुम्हाला मनापासून आवडली असेल तर भरभरून लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.